IBY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर वॉलचंद कॉलेज जे आहे एक गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये COEP आणि ICT मुंबई ह्या 2 ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत आणि 13 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तर अशा पद्धतीनं 15 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स ह्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आपल्यासाठी अवेलेबल आहेत. आज आपण पाहणार आहोत वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर हे वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली 1947 साली एस्टॅब्लिश झालेला आहे आणि याचा जो कॅम्पस एरिया आहे तो 90 एकर्स एवढा मोठा आहे. 1955 साली ह्या कॉलेजला वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अशा पद्धतीनं नाव देण्यात आलं आणि ह्या कॉलेजची NIRF रँकिंग 2020 एवढी आहे. म्हणजे पूर्ण देशामधून वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली याचा नियर अबाउट 2000 नंबर आहे. 2007 साली हे जे कॉलेज आहे ऑटोनॉमस झालेलं आहे, त्यामुळं इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळेल. कॉलेजचं जर प्लेसमेंट आपण बघाल तर मिनिमम पॅकेज 3.36 lakhs, ॲव्हरेज पॅकेज 9.21 lakhs आणि मॅक्झिमम पॅकेज 43 lakhs असं आहे आणि 83% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 85,000, EBC, EWS, TFWS, SC, ST, VJ, NT, OBC साठी 70,000. टोटल 738 मुलांसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे आणि 176 गर्ल्ससाठी या ठिकाणी हॉस्टेलची फॅसिलिटी आहे. हॉस्टेलची जी फीस आहे ती 22,000 पर इयर अशी आहे आणि मेस चार्जेस जे आहेत ते वेगळे आहेत. तर अशा पद्धतीनं वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथले आपण आता प्लेसमेंट पाहूया. तर सुरुवातीला जी ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, यामध्ये प्लेसमेंटसाठी ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते असे 107 मुलं होते आणि त्यातली 85 स्टुडंट जे आहेत ते प्लेस झालेले आहेत. त्यामुळं कम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो प्लेसमेंट आहे ते 80% प्लेसमेंट आहे. सिमिलरली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे प्लेसमेंट आहे 82% आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं 85% आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं 88% आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं 91% आहे प्लेसमेंट आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचं 68% आहे. तर अशा पद्धतीनं टोटल प्लेसमेंट जे आहे ते कॉलेजचं 83% प्लेसमेंट आहे. म्हणजे टोटल जे काही विद्यार्थी आहेत त्याच्या 83% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे. कॉलेजची आपण आता सेंट्रल लायब्ररी बघूया. तर अशा पद्धतीनं कॉलेजची लायब्ररी बिल्डिंग आहे. स्पेशियस लायब्ररी बिल्डिंग आहे. 4,680 स्क्वेअर मीटर एवढ्या मोठ्या एरियामध्ये हे कॉलेजची लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये 1,07,000 वेगवेगळ्या पद्धतीचे बुक्स आपल्याला बघायला मिळतील. त्यामध्ये 56,000 जे आहेत ते बुक्स आहेत, 13,000 जे आहेत ते जर्नल्स किंवा मॅगझिन्स आहेत आणि 38,000 जे आहे ते बुक बँक ह्या स्कीमच्या अंडर विद्यार्थ्यांना ॲडिशनली दिले जातात. लायब्ररीमध्ये ऑनलाईन जर्नल्स आहेत आणि 2,325 ई-बुक्स आपल्याला ह्या लायब्ररीमध्ये बघायला मिळतील. प्लेग्राऊंड्स जे आहे ते क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो अशा पद्धतीचे वेगवेगळे स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज ह्या ठिकाणी चालतात. त्याच पद्धतीने इथं जिमखाना आहे, बॅडमिंटन हॉल आहे आणि वेगवेगळे इंडोर गेम्स, टेबल टेनिस, कॅरम, चेस असे ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या कॉलेजमध्ये जे काही डिपार्टमेंट्स आहेत ते आपण बघूया. तर पहिलं जे डिपार्टमेंट आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याचा जो इंटेक आहे 90 स्टुडंटचा इंटेक आहे. नंतर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याचा जो इंटेक आहे 60 आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याचा इंटेक 60 आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्याचाही इंटेक 60 आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याचाही इंटेक 60 आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग याचा इंटेक 60 आहे. तर अशा पद्धतीने 6 डिपार्टमेंट ह्या कॉलेजमध्ये किंवा 6 ब्रँचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत. वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली याचा जो कॉलेजचा जो कोड आहे 6007 असा आहे.
म्हणजे पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे डिजिट जे आहेत ते त्या ब्रँचचा कोड आहे. तर अशा पद्धतीने 6 ब्रँचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत. त्याचा इंटेक हा असा आहे. टोटल सीट्स जे आहेत 390 आहेत आणि काही सीट्स जे आहेत ते इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये देखील आहेत. म्हणजे जवळपास 7 सीट्स ह्या इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये आहेत. पहिली जी ब्रांच आहे ती पाहणार आहोत कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ह्याचा जो कोड आहे तो 6007242210 असा आहे आणि यामध्ये जे सीट्स आहेत ते आपण बघूया. ओपन कॅटेगरीसाठी जनरलच्या 28 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 12 सीट्स आहेत आणि त्याचा जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 1301 आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते 99.45 आहे. हे कट ऑफ पर्सेंटाईल आहे आणि कट ऑफ स्टेट मेरिट नंबर आहे. जनरलमध्ये मुलं आणि मुली दोघंही ॲडमिशन घेऊ शकतात आणि लेडीजमध्ये फक्त आणि फक्त मुलींनाच ॲडमिशन मिळेल. तर जे काही कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक आहे 90 स्टुडंटचा इंटेक आहे त्या 90मधले 28+12 म्हणजे 40 सीट्स ह्या ओपनसाठी आहेत आणि उरलेल्या सीट्स जे आहेत ते रिझर्वेशनसाठी आहेत. आणि जे काही कट ऑफ आपण बघतोय तो जनरलचा बघतोय. रिझर्वेशनचा किंवा लेडीजचा कट ऑफ हा थोडासा वेगळा असेल. तर हे होतं ओपन कॅटेगरीसाठी. नंतरची जी कॅटेगरी आहे SC कॅटेगरी, याच्यामध्ये 8 जनरलसाठी सीट्स आहेत आणि 3 लेडीजसाठी आहेत आणि त्याचं पर्सेंटाईल आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपण बघू शकतो. ST कॅटेगरीसाठी 4 जनरलच्या आहेत आणि 2 लेडीजच्या सीट्स आहेत. NTBसाठी 1+1 अशा सीट्स आहेत. NTCसाठी 2+1, NTDसाठी 2+0 म्हणजे लेडीजसाठी इथं सीट नाही आहे NTD या कॅटेगरीसाठी. OBCसाठी 12+5 अशा सीट्स आहेत. VJ DT किंवा त्याला आपण NTA असंही म्हणतो त्याच्यासाठी 2+0 म्हणजे इथंही लेडीजसाठी सीट नाही आहे. परंतु लेडीजचं जर पर्सेंटाईल मुलांपेक्षा जर जास्त असेल तर तिला ही जनरलमधली सीट मिळू शकते. PWDसाठी 1+1 म्हणजे 1 ओपनसाठी आणि 1 रिझर्वेशनसाठी आहे. डिफेन्ससाठी 1+1 सीट्स आहेत. TFWS ह्या कॅटेगरीसाठी 5 सीट्स आहेत. TFWSसाठी जो ब्रँच कोड आहे तो स्लाइटली वेगळा आहे. म्हणजे आपला जो काही ब्रँच कोड आहे त्याच्यामध्ये लास्टला जो 0 आहे त्या 0च्या जागी 1 आणि T असं ॲड केल्यानंतर आपला TFWSचा चॉईस कोड तयार होतो. मग आपल्याला आपलं जर इन्कम 8 lakhsपेक्षा कमी असेल तर आपण TFWSमध्ये देखील अप्लाय करू शकता. परंतु आपल्याला तिथं चॉईस कोड देताना ऑप्शन फॉर्म भरत असताना तिथं TFWSचा वेगळा चॉईस कोड आपल्याला द्यावा लागेल. पुढचे जे सीट्स आहेत EWSसाठी आहेत. म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांचं इन्कम 8 lakhsपेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट असेल EWS कॅटेगरीमध्ये देखील सीट्स घेऊ शकतात. म्हणजे ते ओपनमध्ये पण सीट्स घेऊ शकतात आणि EWSमध्ये पण सीट्स घेऊ शकतात. तर अशा पद्धतीनं हे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा मेरिट नंबर आणि पर्सेंटाईल हे अशा पद्धतीनं आहे. पुढची जी ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचा जो ब्रांच कोड आहे 24610 असा आहे. सेकंड नंबरची ब्रांच आहे. त्याचा ओपनसाठी सीट्स बघतोय आपण 18+7 अशा ओपनसाठी सीट्स आहेत. टोटल इंटेक जो आहे तो 60 आहे. त्यामधल्या 25 सीट्स ह्या ओपनसाठी आहेत. SC STसाठी आपण सीट बघू शकता. नंतर NTBसाठी आहे, NTC आहे, NTD आहे. OBCसाठी 8+3 8 जनरलच्या सीट्स आहेत आणि 3 लेडीजच्या सीट्स आहेत. VJ DT याच्यासाठी 1+1 असं आहे. PWD 1+1. PWDसाठी बॉईज आणि गर्ल्स असं काही रिझर्वेशन नाही आहे. या ठिकाणी 1 ओपनसाठी आहे आणि 1 जी आहे ती रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहे. डिफेन्ससाठी देखील 1 ओपनसाठी आणि 1 रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहे. TFWS त्यानंतर आहे EWS. तर अशा पद्धतीने ह्याचा पर्सेंटाईल आणि स्टेट मेरिट नंबर आपण बघू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पुढची जी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे. याचा जो कोड आहे 6007 37610 असा आहे. यामध्ये ओपनसाठी
18 जनरलच्या आणि 8 लेडीजच्या अशा सीट्स आहेत आणि त्याचा मेरिट नंबर आपण बघू शकता. SCसाठी 6+2 अशा सीट्स आहेत. ST कॅटेगरीसाठी 3+1 अशा सीट्स आहेत. NTBसाठी 1+0 म्हणजे लेडीजसाठी सीट नाही आहे ह्या ठिकाणी. NTCसाठी 1+1, NTDसाठी 0+1 म्हणजे मुलांसाठी इथं सीट नाही आहे. NTD कॅटेगरीसाठी मुलींसाठी सीट आहे, परंतु मुलांसाठी ह्या ठिकाणी सीट नाही. पुढची कॅटेगरी आहे OBC 7+4, VJ DT यासाठी 1+1 अशा 2 सीट्स आहेत. PWD 1+1, डिफेन्ससाठी 1+1, TFWSसाठी 3 सीट्स आहेत. EWSसाठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि स्टेट मेरिट नंबर आपण बघू शकता. तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. पुढची जी ब्रँच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 4th नंबरची ब्रँच आहे. त्याचा ओपनमध्ये सीट्स आहेत 17+8, SCसाठी आहेत 5+3, STसाठी 2+2 आहेत. NTBसाठी 1+1 अशा 2 सीट्स आहेत. NTCसाठी 2+0, NTDसाठी 1+0, OBCसाठी 8+3 म्हणजे 8 जनरलच्या आणि 3 लेडीजच्या सीट्स आहेत. VJ DT ह्यासाठी 2+0, PWD 1+1, एक ओपनची आहे आणि एक रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहे. डिफेन्ससाठी पण अशाच पद्धतीनं 1+1 अशा सीट्स आहेत. TFWSसाठी 3 सीट्स आहेत आणि EWSसाठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर आणि पर्सेंटाईल हे आपण बघू शकता. तर आता पुढची जी ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याचा जो ब्रांच कोड आहे 6007 61210 असा आहे. तर ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ओपनसाठी टोटल सीट्स आहेत 25, त्यामध्ये 18 सीट्स जनरलच्या आहेत आणि 7 सीट्स लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. SCसाठी 5+3, STसाठी 3+1, NTBसाठी 0+1 म्हणजे NTBमध्ये मुलांसाठी सीट नाही आहे, फक्त मुलींसाठी सीट आहे. NTC 2+0, मुलींसाठी 0 जरी सीट्स असतील तरी मुलीचं पर्सेंटेज मुलापेक्षा जास्ती असेल तर तिला जनरलमधली सीट मिळू शकेल. NTDसाठी 1+0, OBCमध्ये 8+3 अशा 11 सीट्स आहेत. VJ DT यासाठी 1+1, PWD 1+1, डिफेन्स 1+1, TFWसाठी 3 सीट्स आहेत आणि त्याचा जो चॉईस कोड आहे तो आपल्याला हा टाकायचा आहे, तरच आपल्याला हे TFWSची सीट मिळेल. आणि EWSसाठी 6 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे काही पर्सेंटाईल किंवा कट ऑफ आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. पुढची जी ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, ह्याचा जो कोड आहे तो 6007 19110 असा आहे. आणि ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे ओपनसाठी सीट्स आहेत त्या जनरलच्या 17 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 8 सीट्स आहेत आणि त्याचा जो मेरिट नंबर आहे, जनरलचा मेरिट नंबर ह्या ठिकाणी दिलेला आहे, तर तो अशा पद्धतीने आहे. SCसाठी 5+2, STसाठी 4+1 अशा 5 सीट्स ST कॅटेगरीसाठी आहेत. NTCसाठी 1+1, NTDसाठी 1+0, OBCसाठी 7+4, VJ DT यासाठी 0+1, PWDसाठी 1+1, डिफेन्ससाठी 1+1 आणि TFWSसाठी 3 सीट्स आहेत आणि त्याचा चॉईस कोड आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि EWSसाठी 6 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीनं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जे काही पर्सेंटाईल आहे किंवा स्टेट मेरिट नंबर आहे आपण असं बघू शकता. आता यापुढे जे आहे ते आपण कॅटेगरी वाईज सीट्स बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण ब्रांच वाईज सीट्स बघितलेले आहेत. आता आपण कॅटेगरी वाईज सीट बघणार आहोत. म्हणजे काही विद्यार्थी असतात की समजा एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर त्याला वॉलचंद कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आणि ब्रांच जी आहे ते कुठली पण चालेल. काही मुलांचं असं असतं की त्यांना कॉलेज फिक्स करतात आणि त्या कॉलेजमधली कुठलीही ब्रांच त्यांना चालवू शकते. तर अशा मुलांसाठी हे आता पुढच्या स्लाईड जे आहेत ते फार उपयोगी आहेत. तर आपण कॅटेगरी वाईज ह्या स्लाईड जे आहेत ते बनवलेले आहेत. तर ओपनसाठी
टोटल सीट्स जे काही आहेत प्रत्येक ब्रँचमध्ये जेवढ्या काही सीट्स आहेत त्यातल्या 50% सीट्स ह्या ओपनसाठी आहेत. तर आपण बघू शकता पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, यामध्ये 28 सीट्स आहेत जनरलच्या आणि 12 सीट्स लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. तर ओपनसाठी कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल यासाठी जो काही कट ऑफ आहे तो आपण बघू शकता. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 94.89 एवढे पर्सेंटाईल मिळाले तर आपल्याला ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळू शकेल. आणि आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे असेल तर 99.45 एवढे पर्सेंटाईल आपले असायला पाहिजेत. किंवा आपला जो रँक आहे 1301 ते 12,000 ह्याच्यामध्ये जर आपला रँक असेल तर आपल्याला वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यामध्ये एखादी ब्रांच आपल्याला मिळू शकते ओपन कॅटेगरीसाठी. त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ओपनमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे काही सीट्स आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत. तर EWSसाठी लेडीज आणि जेंट्स अशा काही सीट्सचं डिस्ट्रीब्युशन नाही आहे. ह्या प्युअरली मेरिटवरती सीट्स दिल्या जातात. ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर ज्याचं पर्सेंटाईल जास्ती असेल त्याला ती सीट मिळेल. जे विद्यार्थी ओपनमध्ये येतात आणि ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांनी EWS हे सर्टिफिकेट काढलेलं आहे, तर त्यांना ह्या EWSमधनं देखील सीट मिळू शकते. EWSच्या सीट्स ह्या ॲडिशनल सीट्स आहेत. जे काही टोटल इनटेक आहे त्याच्या ओव्हर अँड अबोव्ह ह्या सीट्स आहेत. तर आपण बघू शकता EWSसाठी जे पर्सेंटाईल आणि स्टेट मेरिट नंबर हा अशा पद्धतीनं असेल तर आपल्याला इथं EWSमधून सीट मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघतोय आपण शेड्यूल्ड कास्ट SC कॅटेगरी. SC कॅटेगरीसाठी 13% सीट्स ह्या रिझर्व्ड आहेत. म्हणजे ब्रँचच्या जे काही टोटल सीट्स आहेत त्यातल्या 50% सीट्स ओपनच्या आहेत आणि 50% रिझर्वेशनमध्ये आहेत. आणि मग त्या 50% रिझर्वेशनमध्ये SC कॅटेगरीसाठी 13% रिझर्वेशन आहे. तर त्यानुसार कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 8 सीट्स जनरलमध्ये आणि 3 सीट्स लेडीजमध्ये ह्या SC कॅटेगरीसाठी आहेत. तसंच आपण इतर ब्रांचसाठी ह्या सीट्स बघू शकता. तर टोटल जनरलमध्ये ज्या सीट्स आहेत त्या 34 आहेत आणि लेडीजसाठी 15 सीट्स ह्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेससाठी आहेत. आणि त्याचा जो काही पर्सेंटाईल आहे किंवा स्टेट मेरिट नंबर कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. म्हणजे आपण SC कॅटेगरीमध्ये आहात, कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच हवी असेल तर आपला जो काही स्टेट मेरिट नंबर आहे 6,500च्या आतमध्ये पाहिजे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच पाहिजे असेल तर नियर अबाउट 30,000 जरी आपला मेरिट नंबर असेल किंवा 87 पर्सेंटाईल जरी असतील तरी आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळेल. तर अशा पद्धतीनं हे SC कॅटेगरीसाठी झालं. पुढे आपण बघतोय ST कॅटेगरी म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबसाठी. ह्यामध्ये 7% सीट्स ह्या ST कॅटेगरीसाठी रिझर्व्ड आहेत. त्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 4 सीट जनरलच्या आहेत आणि 2 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर आणि पर्सेंटाईल आपण बघू शकता. तर अशाच पद्धतीनं ह्या इतर ब्रँचसाठी जनरल आणि लेडीजच्या सीट्स आणि त्याचा जो काय कट ऑफ आहे तो ह्या ठिकाणी आपण बघू शकता. तर ST कॅटेगरीसाठी टोटल 19 सीट्स ह्या कॉलेजमध्ये आहेत आणि 8 सीट लेडीजच्या आहेत. पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे VJ किंवा DT किंवा त्याला आपण NTA असं म्हणतो. तर त्याच्यासाठी 3% सीट्स ह्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये अवेलेबल आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 2 सीट जनरलच्या आहेत आणि लेडीजसाठी 0 सीट्स आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर आणि पर्सेंटाईल आपण बघू शकता. लेडीजसाठी जरी 0 सीट्स असतील तरी लेडीजचं जर पर्सेंटाईल मुलांपेक्षा जास्ती असेल तर तिला मुलांची जनरलमधली सीट ही मिळू शकते. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ब्रांचेससाठी जनरल आणि लेडीजच्या किती सीट आहेत आपण बघू शकता. टोटल जनरलमध्ये 7 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 4 सीट्स आहेत आणि त्याचा पर्सेंटाईल कट ऑफ आणि स्टेट मेरिट नंबर ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर हे NTA किंवा VJ DT ह्या कॅटेगरीसाठी झालं. पुढची कॅटेगरी आपण बघतोय NTB. ह्या कॅटेगरीसाठी 2.5% सीट्स आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन हे अशा पद्धतीनं आहे. प्रत्येक ब्रांचसाठी जनरल आणि लेडीजमध्ये किती सीट्स आहेत आपल्याला दिसेल.
जनरलमध्ये टोटल 6 सीट्स आहेत आणि लेडीजमध्ये 3 सीट्स आहेत आणि त्याचं पर्सेंटाईल आणि कट ऑफ आपण बघू शकता. आपण जर NTBमध्ये असाल आणि आपल्याला वॉलचंद कॉलेजमध्ये सीट हवी असेल आणि ब्रांच आपल्याला कुठली पण चालेल असं असेल तर आपल्याला ह्या स्लाईडवरून लक्षात येईल की आपल्याला ब्रांच मिळू शकते का नाही. पुढची कॅटेगरी आपण बघतोय NTCसाठी 3.5% रिझर्वेशन आहे. त्यासाठी प्रत्येक ब्रांचमध्ये जनरल आणि लेडीजच्या सीट आपण बघू शकता. टोटल जनरलच्या सीट्स आहेत 9 आणि लेडीजच्या 4 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ मेरिट नंबर आहे तो अशा पद्धतीनं. पुढची कॅटेगरी आहे NTD. यासाठी 2% सीट्सचं रिझर्वेशन आहे. प्रत्येक ब्रँचमध्ये जनरल आणि लेडीजच्या सीट अशा पद्धतीनं आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. पुढची जी कॅटेगरी आहे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBCसाठी 19% रिझर्वेशन आहे आणि त्याच्या ज्या सीट्स आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 12 सीट्स जनरलच्या आहेत आणि 5 सीट लेडीजसाठी आहेत आणि त्याचा कट ऑफ, पर्सेंटाईल आणि मेरिट नंबर हे अशा पद्धतीनं आहे. TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हियर स्कीम. ह्या पण सीट ज्या आहेत ते ओव्हर अँड अबव्ह आहेत. ज्या मुलांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे सर्व विद्यार्थी ह्या TFWS कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. पण आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे TFWSसाठी चॉईस कोड जो आहे तो स्लाइटली डिफरंट आहे. TFWSसाठी आपल्याला वेगळा चॉईस कोड ऑप्शन फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणजे जे काही ब्रँचचा कोड आहे त्याच्यामध्ये शेवटचं डिजिट 0 आहे, त्या 0च्या जागी 1T असा ॲड केल्यानंतर TFWSचा कोड तयार होतो. तर अशा प्रत्येक ब्रँचमध्ये TFWSच्या किती सीट्स आहेत ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचं मेरिट नंबर हे अशा पद्धतीने आहे. तर टोटल 20 सीट्स ह्या TFWSमध्ये ओव्हर अँड अबव्ह म्हणजे एक्स्ट्रा आहेत. जे काही सँक्शन इनटेक आहे त्याच्यापेक्षा ॲडिशनल जे आहेत ते ह्या 20 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आज वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजमधल्या ब्रँच वाईज सीट डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि कॅटेगरी वाईज कशा पद्धतीनं मेरिट किंवा पर्सेंटाईल आपल्याला असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आपल्याला इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भामध्ये अशीच माहिती मिळण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.